नमस्कार मित्रांनो. आज घरोघरी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सयाजीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ऐश्वर्याने जानकीची कशी बाजू पकडली आणि बाजू पकडून ती कशी निर्दोष आहे हे सुद्धा सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. या गोष्टीमुळे कदाचित सयाजी आज इलेक्शनमध्ये हरला असं सयाजीला वाटत असतं आणि म्हणून सयाजी सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. आता विचार करतच असतो तेवढ्यात काय ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्याने सगळं काही ओळखलेलं असतं. ऐश्वर्या अगदी हळू आवाजात म्हणते, डॅडा. आता सयाजी ऐश्वर्याकडे बघतात आणि ऐश्वर्या सयाजीकडे बघते. ते आता निघून जायला लागतात. ऐश्वर्या म्हणते, डॅडा ठरवलंच आहे का माझ्याशी बोलायचं नाही म्हणून? काय बोलायचं आणि बोलायचं काय बाकी आहे? तू काय ठेवलेस बोलायला ऐश्वर्या? अहो डॅडा, मी काय म्हणते ऐकून तरी घ्या. बापाला पाण्यात बुडून झालं, समाधान नाही झालं, अजून काय बाकी आहे? डॅडा, मला असं वाटतं की माझे डॅडा माझे सगळे प्लॅन समजून घेतात आणि आत्ता सुद्धा समजून घेतील. आता काय ग, सगळंच करून झालंय, आता काय समजून घ्यायचं बाकी आहे ऐश्वर्या? डॅडा जरा शांत होऊन मी काय म्हणते प्लीज ऐका तरी. आपलं भलं कशात आहे एवढं सुद्धा तुला कळत नाही का? बाजार समितीच्या इलेक्शनमध्ये बाप हारला, आता तुझं समाधान झालं असेल, आता तुला काय टेन्शन आहे ऐश्वर्या? डॅडा काय चिडचिड करताय, शांतपणे ऐका की. ऐश्वर्या आता सयाजीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. सयाजी काही एक ऐकायला तयार नसतात. ए गब्बस, शेवटी आईच्याच वळणावर गेली ना. बरोबर आहे. सयाजी आता चिडलेले असतात. आत्तापर्यंत तुझ्यासाठी मी काय काय केलं नाही, जे मागितलं ते दिलं, जे जे करायला लावलं ते सगळं काही केलं, तुझा हट्ट पुरवला, तू म्हणशील ते काम केलं मी, आणि शेवटी तू काय केलंस, तोंडावर पाडलं बापाला. अगं एवढ्या गावासमोर नाचक्की झाली माझी, कळतंय का ऐश्वर्या तुला? ऐश्वर्या शांतपणे ऐकत असते कारण ऐश्वर्याने चूक केलेली असते. तू माझं एक सुद्धा स्वप्न पूर्ण केलं नाही ऐश्वर्या. मला त्या ऋषिकेशला हरवायचं होतं आणि बाजार समितीमध्ये मला निवडून यायचं होतं, पण नाही. अगं बापाचं एवढं सुद्धा स्वप्न तू पूर्ण करू शकली नाहीयेस. वा. ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुम्ही समजताय, तुम्ही विचार करताय तसं काहीच नाहीये. जेन्युअनली तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं मला, प्लीज मला तुम्ही समजून घ्या. पण काय ग, पण म्हणायला काही शिल्लक आहे का? करून बिरून सगळी मोकळी झालीयेस, आता काहीच नाहीये आपल्या हातात. डॅडा असं म्हणू नका, आपल्या हातात काहीच नाही असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही आहे. आपल्या हातात चान्स आहे आपल्याकडे. डॅडा तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या मुलीनेच तुम्हाला हरवलंय, तर खरं तर यापुढे तुमचाच विजय होणार प्रत्येक गोष्टीमध्ये, अशी सुरुवात केलीये मी. त्याची तयारीच अशी केलीये की त्याची सुरुवात सुद्धा आता सुरू झालीये. तुला काय म्हणायचंय आयशे, मला कळत नाही या. सयाजी म्हणतात, ए बाई अजून काय करायचं ठरवलंय? डॅडा कळेल ओ, थांबा तुम्ही, हळूहळू सगळं कळेल. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, सगळ्यात आधी मायाशी बोलायचंय, मग बाकीचा प्लॅन करायचाय. इकडे आता ऋषिकेश जानकी खूप आनंदात असतात. जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या बेडरूम मध्ये असतात आणि गप्पा मारत असतात. या वेळेला प्रयत्न आपले फेल गेले नाही, आपण यशस्वी झालो. आता जानकी हसते आणि म्हणते, ऋषिकेश मी सुद्धा म्हणाले होते ना की आपण या वेळेला खरंच प्रयत्न करूया आणि यश आपल्यालाच मिळणार. बघा झाले की नाही तुम्ही बाजार समितीचे अध्यक्ष. हो ग जानकी, सगळं काही छान झालंय बघ. तू सोबत आहे ना जानकी, सगळ्या संकटावर मात करत पुढे 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 चाललोय, खरंच छान वाटतंय. जानकी म्हणते, ऋषिकेश. तर जानकी हसत असते, बोलत असते, एकदम नाराज होते आणि बाजूला जाऊन उभी राहते. ऋषिकेश म्हणतो, काय झालंय आता? अजूनही तुला वाटतंय की हा आनंदावर विरजण पडणार आहे, काहीतरी संकट येणार आहे? हो ऋषिकेश, जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात आनंद येतो त्याच्या मागे लगेच काहीतरी संकट हे आलेलेच असतं आणि त्याचीच मला भीती वाटायला लागली. इकडे आता माया मकरंद बरोबर असते आणि काहीतरी तिचा विचार चाललेला असतो. तेवढ्यात काय तिच्या फोनवर फोन येतो, तो सारंगचा. सारखा फोन लावत असतो आणि ती काय फोन उचलत नसते. सारंगचा फोन बघून इतकी चिडते ती आणि सारंग इकडे बडबड करत असतो की ही माया फोन का उचलत नाहीये. सारंग आता मनातल्या मनात विचार करतो, ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी जे म्हणाली ते खरं तर नसेल ना? माया खरंच फ्रॉड असेल का? आणि खरंच सूड उगवायलाच आमच्या घरात आली का? आता सारंगच्या समोर खूप सारे प्रश्न उभा राहिलेले असतात. आता माया जरा विचार करते आणि परत फोन लावते सारंगला. सारंग पटकन फोन उचलतो. अहो माया, तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही घरी का नाही आला? किती उशीर झालाय? माया म्हणते, काय हो, मी घरी का नाही आले हे कळल्याशिवाय तुम्ही इतके फोन लावताय का सारखे सारखे फोन लावून? काय सारंग, सगळं कळालंय ना? जे ऐकलंय माया ते खरंय का? नाही, सगळं चुकीचं आहे, त्यात काहीच तथ्य नाहीये. खोटंय होय? माझी आई, ऋषिकेश दादा, नाना सगळेच खोटं बोलताय घरातले आणि तुम्ही एकटेच खरं बोलताय का माया? तुमच्याविषयी जे कळलंय ना माया, आमच्या घरातल्या सगळ्याच लोकांना खूप वाईट वाटलंय. म्हणजे सारंग, मी खोटं बोलते असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही हो माया, तसं नाही म्हणायचंय. एक गोष्टीचं उत्तर देतं का? आता कोणती गोष्ट सारंग? तुम्ही मकरंदची बहीण आहात का? कारण ऋषिकेश दादा म्हटला की माया मकरंदची बहीण आहे. आता माया एका मिनिटात पलटी मारते. अहो कोण मकरंद? मी कोणत्या मकरंदला ओळखत नाही आणि भाऊ वगैरे कोणी नाहीये, मी एकटीच आहे, तुम्हाला सांगून झालंय ना?
माया आता सारंगला इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि सारंग बरोबर तिच्या जाळ्यामध्ये अडकत असतो. तुमची शपथ घेऊन सांगते, मकरंद आणि माझा काही एक संबंध नाही आणि मी त्याला ओळखतही नाही. सगळे तुमच्यावर संशय काय घेताय हे कळत नाहीये माया मला. कारण मी ऐश्वर्याला डिवोर्स पेपर द्यायला लावले ना तुम्हाला, म्हणून सगळ्यांचा राग आहे आणि म्हणून सगळे असं करताय. ऐश्वर्या सुद्धा हे नाटकच करतीये आणि तिथं बदला घेतीये. माझ्यामुळे डिवोर्स पेपर तुम्ही त्यांच्या हातात दिले, एवढी हिंमत आली म्हणून ती सूड उगवतीये, बस दुसरं काहीच नाही. कारण मी तुमच्या आयुष्यात येणारे, सुखाने संसार करणारे, तुम्हाला सावरणारे ना, हे ऐश्वर्याला कसं सहन होणार, म्हणून सगळं काही कारस्थान ऐश्वर्याने चालवलंय. आता हा सारंग चिडलेला असतो आणि माया जे म्हणते त्यावर विश्वास ठेवतो. बरोबर आहे, हे ऐश्वर्याला तिच्या आयुष्यात तर मी नकोच होतो, आता मी नवीन सुरुवात करतोय तर तेही बघवत नाहीये. बघा की माया ती का करतीये, कशासाठी करतीये हे तर स्पष्टच आहे. पण मी एक सांगू का, तिने ना जानकीताईंना गुंडाळलंय. तुम्ही मला डिवोर्स देताय, त्याचा बदला घ्यायचा आहे म्हटल्यावर जानकीताईला हाताशी धरलंय आणि सगळं काही तिच्या म्हणण्यानुसार करून घेणार आहे. सारंग म्हणतो असं आहे तर सारंग म्हणतो, हे बघा तुम्ही काहीच केलं नाही ना माया, तुम्ही निर्दोष आहात, मग गैरसमज दूर करायला घरी काय येत नाहीये, कुठे लपून बसलाय तुम्ही, या की घरी. सारंग सगळे माझ्या विरोधात आहे हे मला जाणवलं होतं, मग तिथे यायची हिंमत कशी करू. सगळे जरी विरोधात गेले तरी तुमचं सारंग तुमच्या विरोधात जाणार नाही, एवढी तर खात्री हवी आहे ना माया. मग तुम्ही घ्यायला इथे घरी येऊन सगळं काय जे झालंय ते सांगायला हवं होतं ना. आता मायाने दुसरा डाव रचलेला असतो. ती सारंगला अगदी रडून म्हणते की सारंग तुम्ही एकदा मला भेटायला या, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते, फक्त तुम्ही मला भेटायला या. माया कुठे भेटायचं, कधी भेटायचं एवढं कळवा, मी लगेच येतो. उद्या याल का, मी तुम्हाला ऍड्रेस पाठवील. सारंग ठीक आहे असं म्हणतो. आता सारंग एकटा मायाला भेटायला जाणार असतो. माया म्हणते तुम्ही मला भेटायला येताय हे जानकीताईला सांगू नका, त्या भेटायला येऊच देणार नाही तुम्हाला. मायाने लोकेशन पाठवलेलं असतं आणि या पत्त्यावर तुम्ही यायचं. आता सारंग तयार झालेलं असतो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी बरोबर वेळेत तुम्हाला भेटायला येतो. जानकी इकडे ऋषिकेशला म्हणत असते, आनंद साजरा करायचं म्हटलं तरी भीती वाटते, कारण त्याच्या मागे काहीतरी संकट लगेच आलेलं असतं. जानकी काय विचार करतीयस, वेडी आहेस काय ग. असा विचार करू नको गो, आपले दिवस बदलणार आहे, सगळं काही चांगलं होणार आहे. उद्या एका क्लायंट सोबत मीटिंग आहे आणि तो आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. हळूहळू हळू सगळी परिस्थिती बदलणार आहे. जानकी तू का असा विचार करतीयस. डील एकदा क्रॅक झाली ना की सगळं घरावरचं कर्ज फेडून मोकळे होणार आहोत, मग सगळं काय छान आणि सुरळीत असं चालणार. बाजार समितीचं काम तर आपल्याकडे आहेच आणि प्रश्न लता काकूंचा राहिलाय त्यात सुद्धा नक्की सापडणार, अजिबात काळजी करू नको जानकी. आपण त्यांना लवकरात लवकर शोधून काढूया, अजिबात काळजी करू नको बरं. तुम्ही म्हणताय ना ऋषिकेश, अगदी तसंच होऊ दे. आणि हो, पोलीस सुद्धा शोध घेताय म्हटल्यावर सापडणारच ना. जानकी म्हणते अगदी तसंच होऊ दे. जानकीला जरा बरं वाटलेलं असतं ऋषिकेश सोबत बोलून. जानकी म्हणते आता फक्त तो मकरा सापडायला पाहिजे आणि ती माया कुठे गायब झाली ना देव जाणे, सापडायचं नावच घेत नाहीये. ऋषिकेश म्हणतो जानकी ती माया सुद्धा आपल्या हाती लवकरच लागेल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको बरं, आता तिला आपल्या तावडीत यायलाच लागणार आहे. ऋषिकेश म्हणतो जानकी याआधी माहित नव्हतं आपल्याला मास्क मॅन कोण आहे, आता कळालंय ना मास्क मॅन कोण आहे, आता मात्र आपल्या फायद्याचं ठरणार आहे आणि सगळं काही आपल्याला हवंय तसंच होणार आहे. जानकी म्हणते नाही ऋषिकेश, मधमाशाच्या पोळ्याला छेडल्यावर तो कसा डंक मारण्यासाठी तयार होतो, आता ही माया अगदी तसंच करणार आहे बघा तुम्ही. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती कळाली ना, आता ती आणखीन पेटून उठणार आणि अजून काहीतरी वेगळा प्लॅन करणार. जानकी म्हणते आता काळजी वाटते की माया पुढे काय करेल याचा काहीच अंदाज लागत नाहीये. ऋषिकेश म्हणतो जानकी सगळ्या गोष्टींचा अंदाज लागेल, तू शांत हो बरं. उद्या मी बाजार समितीचा कारभार हाती घेणारे, एकदा काय कारभार हाती घेतला की सगळ्या माणसांना कामाला लावील आणि मुळशीचा कोपरा ना कोपरा पिंजून काढील. ती माया कोणत्याही वेळात असू दे आपण शोधून काढूच या. मकरंदला शोधायला अगदी आकाश पातळ एक करायला लागलं तरी चालेल, पण आपण त्याला शोधणारच. इकडे आता माया मकरंदला झोपवलेलं असतं आणि मग ती बरं झालं, दादाला लवकर झोप लागली, रिलॅक्स झाला एकदाचा, आणि येऊन तीही बसलेली असते निवांत. तेवढ्यात काय मायाचा फोन वाजतो. आता हिचं काय, आणि रागाने फोन उचलते. काय गे आता कशाला फोन लावलाय. अगं तुझ्याशी बोलायचं होतं, भेटायचं होतं. अच्छा माझ्याशी बोलायचंय होय ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते काय ग माया, इतक्या दिवसात कोणाला काहीच कळू दिलं नाही, आता विचारतीये तर सांग की. काय म्हणते मी अडकवू शकते, हे पाठलाग करण्यापूर्वी कळालं नाही तुला. अगं ऐश्वर्याला अडकवणं इतकं सोपं काम नाहीये माया, मला हलक्यात घेऊ नको. माया म्हणते गप ग, कोणत्याही सिच्युएशन मध्ये अडकल्यावर तू किती पॅनिक होते मला चांगलंच माहितीये. आणि हो तिथे जानकीने काहीतरी शक्कल लढवली असेल म्हणून तुम्ही बाहेर पडलात, कारण तुला तेवढी अक्कल नाही ना ऐश्वर्या. कसं आहे ना ऐश्वर्या, परोपकारी जानकीला महान बनण्याची एकही संधी सोडायची नसते, प्रत्येक वेळेला महानपणा दाखवतेच. तुझं बाहेर पडणं ठीक आहे, पण जानकी कशी बाहेर पडली. ऐश्वर्या म्हणते अगं मी सुद्धा ठरवलं जानकीसारखं महान बनण्याचा प्रयत्न करूया. जानकीसाठी हे सगळं केलंय ऐश्वर्या, यातून तुला काय मिळालं, तुला काय घेणं देणं माया, कामाशी काम ठेव की. माया अजून एक बातमी सांगायची आहे, फक्त बाहेर पडण्यासाठी मदत नाही केली, हात सुद्धा मिळवलाय, आम्ही आता एक झालो हे सांगण्यासाठी फोन केलाय ऐश्वर्या, लाज वाटत नाहीये.
तुला हे सगळं माहिती हवंय ना म्हणून फोन लावलाय. म्हणजे काय म्हणायचंय ऐश्वर्या? अगं, तुला कसं वाटतं ना माया, सगळ्यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे असंच तुला कायम वाटतं, हो ना? तुझ्यापेक्षाही कुणी पुढे चालू शकतं हे सांगायचंय म्हणून फोन लावलाय. तू स्वतःलाच टॅलेंट समजत राहिली आणि मला अगदी हलक्यात घेतलं. आता मी तुझ्यापेक्षा किती स्मार्ट आहे ना हे दाखवण्याची वेळ आली माया. कळालं? कसं आहे ना माया, याच्यामध्ये तू खूप उशिराने उतरली. या गोष्टीतली खरी व्हिलन तर मीच आहे, चांगली मुरलेली आहे. त्यामुळे मला हरवणं इम्पॉसिबल. कळलं माया? ऐश्वर्या म्हणते, माया, एक संधी आहे. जानकीच्या पायावर एकच घाव घालायचा आणि दोघींनी सुद्धा आपल्या तालावर तिला नाचवायचं. बघ जमतंय का? जानकीला माझ्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा ऑलरेडी प्रयत्न करते. मी तिच्या बाजूनी आहे, आपण एक आहोत, मी तिला मदत करणार आहे. हे सगळं सगळं काही मी तिला सांगून झालंय किंवा तिला विश्वासही पटलाय. ऐश्वर्या म्हणते, सिंपल फंटाय माया. मला पैसे हवेत आणि तुला जानकी. हिशोब क्लिअर. माया म्हणते, सगळे पैसे तुला मिळतील, पण तू मनाचा दगा दिला ना ऐश्वर्या, तर माझ्याशी गाठे लक्षात ठेवायचं. ऐश्वर्या म्हणते, मी ऑलरेडी तिला घोळात घेतलंय. आपण दोघींनी मिळून मायाला पकडायचं आणि शिक्षा द्यायची हे आमचं ठरलंय. तिने पूर्ण विश्वास ठेवलाय माझ्यावर, त्यामुळे माया सगळं काम अगदी सोपं होणार आहे. आता ऐश्वर्याने प्लॅन केलेलं असतो आणि ती मायाला समजावून सांगत असते. जानकीला कसं जाळ्यात अडकवायचं किंवा तिची कशी फजिती करायची ऐश्वर्याने सगळं ठरवलेलं असतं आणि हिने काय प्लॅन केलाय तो आता मायाला सांगितलेला असतो. ऐश्वर्या आणि माया प्लॅन करतात आणि आता जानकीला तिथे बोलून फसवणार असतात ऐश्वर्या आणि माया किडनॅप करणार असते जानकीला. हे सगळ्यासाठी मदत करणार असते ती ऐश्वर्या. त्यांनी जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि मायाने सुद्धा ऐश्वर्याने जे काही सांगितलंय ते सगळं ऐकलेलं असतं. माया आता ऐश्वर्यावर विश्वास ठेवते आणि तिच्यासोबत काम करायला तयार होते. सगळं प्लॅन ऐकून झाल्यावर माया म्हणते, ठीक आहे, तू सांगतीये तसं जर घडलं नाही तर ऐश्वर्या तुला एक दमडी सुद्धा मिळणार नाही आणि प्लॅन वर्क झाला तर सगळे पैसे देऊन टाकणार. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे. माया म्हणते, ऐश्वर्या लक्षात ठेवा, जानकीच्या आधी तुझी वाट लावीन मी जर फसले तर. ऐश्वर्याने लगेच फोन बंद झाल्यावर इकडे जानकीला मेसेज पाठवलेला असतो की आपण भेटूया, तुला लोकेशन पाठवतीये, उद्या वेळेवर तिथे ये. ऐश्वर्या आता मनातल्या मनात म्हणत असते, माया तू एक गोष्ट विसरलीस ग, आम्ही दोघी सुद्धा रणदिवे आहोत. दोघी मिळून आमची ताकद दाखवणार आहे आणि बघ तुला कसं जाळ्यात अडकवणार आहे. इकडे आता जानकी ऋषिकेशशी बोलतच असते, तेवढ्यात काय तिच्या मोबाईलवर मेसेज येतो. काय मेसेज आहे म्हणून मोबाईल बघते, मेसेज वाचते तर काय, चुपचुप मेसेज वाचून गप्प बसलेली असते. ऋषिकेशला काहीच सांगत नाही मेसेज बद्दल. इकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र एका सरांकडे आलेले असतात आणि त्यांच्याशी डील फायनल केलेलं असतं. ते डील मिळाल्यामुळे ऋषिकेशला खूप मोठा फायदा होणार असतो आणि कंपनीला सुद्धा. त्या सरांचाही फायदा असतो म्हणून त्या सरांनी अगदी ऋषिकेश बरोबर काम करायला सहज होकार दिलेला असतो. फक्त ऋषिकेशला सारखं सांगत असतात, डील लक्षात ठेवा आणि अगदी तसंच काम झालं पाहिजे. ऋषिकेश म्हणतो, सर डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तुम्ही म्हणाल तसंच आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच सगळं काही होणार, विश्वास ठेवा. ऋषिकेश आणि सौमित्र खूप आनंदी असतात कारण डील फायनल झालेलं असतं आणि चेक यांच्या हातामध्ये आलेला असतो. सयाजीच्या घरी त्याचे गुंड आलेले असतात आणि काय खबर आणलीये बोल रे. तेव्हा तो म्हणतोय, बघा जी खबर सांगणार आहे त्याने तुमचं डोकं तापणार आहे, नाही सांगितली तर अजून डोकं तापणार आहे. अरे एवढं कळतंय ना, मग बोल की. कसं आहे ना सयाजीराव, त्या ऋषिकेशनं बाजार समितीचा अध्यक्ष व्हायच्या आधीच मोठा डल्ला मारलाय. अशी काय मोठी डील त्याने केली आहे क्रॅक की बस, इतकी मोठी डील मिळाली आहे त्याला, आपण विचारही करू शकत नाही आहोत मालक. सयाजी म्हणतो, काय हो, खबर पक्की आहे. एक माणूस आहे, सगळ्या बाजार समितीच्या ऑर्डर तो घेणार आहे आणि त्याच्या बदल्यात ऋषिकेश रणदिवेला भरघोस असा पैसा दिलाय की ऋषिकेश रणदिवेचा फायदा आणि फायदाच होणार आहे फक्त. आता मात्र हे ऐकल्यावर सयाजीला टेन्शन आलेलं असतं की ऋषिकेश असा फायदा करू बघतोय होय. आता मात्र सयाजी चिडतो आणि उठून उभा राहतो. खुर्चीवर बसल्या बसल्या आता मेवा खायला सुरुवात झाली होय. सयाजी म्हणतो, मंडळी आता याचाच मुद्दा करायचा आणि चांगलाच गोंधळ घालायचा बाजार समितीमध्ये. सयाजीचा एक सहकारी असतो. असं कसं सयाजीराव आपण त्याला धारेवर धरू शकतो? सगळे निर्णय, सगळे अधिकार बाजार समितीच्या अध्यक्षाकडे असतात. तो जो निर्णय घेणार तेच ठरणार, आपण कोण गोंधळ घालणार आहे. सयाजी म्हणतो, ते बी खरंय. म्हणजे आता ऋषिकेश सगळ्या याच्यातून वाचणार तर रणदिवे कुटुंब कधीच रस्त्यावर येणार नाही का? माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आता मात्र सयाजी अजून चिडलेलं असतो. इकडे आता ऐश्वर्या ठरल्याप्रमाणे त्या जागेवर येऊन उभी राहिलेली असते आणि ती आता जानकीची वाट बघत असते. जानकी म्हणते, काय ग, काय झालंय, एवढं अचानक का बोलवलंय, मायाबद्दल काही कळालंय का तुला ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, हो जानकी, मायाशी बोलले का मी, पण तिचा माझ्यावर विश्वास नाहीये. ती अजिबातच विश्वास ठेवायला तयार नाहीये. जानकी म्हणते, ऐश्वर्या मग काय करायचं? तिचा विश्वास जिंकण्यासाठी काहीतरी ठोस करायला लागणार, तेव्हा कुठे ती विश्वास ठेवणार. जानकी म्हणते, म्हणजे काय? कळेल आणि लगेचच कळेल तुला. जानकी म्हणते, काय ग, अगं कळेल तुला, एका मिनिटातच कळेल.
तिकडे बघ की जानकी कोण आहे, म्हणून जानकी माघारी वळून बघते कोण आहे, तर कोणीच नसतं. ऐश्वर्या काठी घेते आणि जानकीच्या डोक्यात मागून वार करते की जानकी लगेच बेशुद्ध झालेली असते. इतकं जोरात काठीने तिला मारलेलं असतं. जानकी आता खाली पडायला लागलेली असते. तेवढ्यात ऐश्वर्या गुंडांना बोलवते, पटकन या आणि हिला पकडा. तिच्या गुंडांनी आता जानकीला पकडलेलं असतं. गाडीत टाकून घेऊन जायचं सांगितलेल्या पत्त्यावर. ऐश्वर्याने बरोबर काम केलेलं असतं, अगदी काही मिनिटातच. ऐश्वर्याने लगेच मायाला फोन लावलेला असतो. ठरल्याप्रमाणे जानकीला तुझ्या माणसांच्या ताब्यात दिलंय. आय होप आता तरी विश्वास बसला असेल माझ्यावर. माया म्हणते, व्हेरी नाईस. मला असं वाटलं की अजून सुद्धा विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीच आहे. पण मी चुकले ग. तू बरोबर होतीस आणि विश्वास ठेवायच्या लायकीची आहेस ऐश्वर्या. ए माया, कौतुक नव्हे, कौतुक ऐकायला फोन केलेला नाहीये. अगं बाई हो, तुला पैसे हवेत माहिती की मला. पैसे लवकरात लवकर मिळतील. त्याआधी मला एक काम करायचंय. ते काम झालं की तुझे पैसे तुला मिळतील. आणि मायाने आता फोन बंद केलेला असतो. इकडे आता सयाजी बसलेले असतात विचार करत. तिथे कावेरी येते. काय त्या कृष्णाशी काय बोलत होता? रणदीप यांना रस्त्यावर कसं आणायचं, जेव्हा बघावं तेव्हा त्यांना रस्त्यावर कसं आणायचं, त्यांची फजिती कशी करायची, एवढाच विचार असतो का? दुसरं काही तुमच्या डोसक्यात येतच नाही का हो? आता मात्र सयाजी अगदी रागाने या कावेरीकडे बघत असतो. झालं का बोलून? बोलून झालं का? किती वेळा सांगितलं, माझ्याकडे माणसं आलेली असताना मध्ये मध्ये यायचं नाही म्हणजे नाही. तुमच्या टकोऱ्यात प्रकाश पडल तवा ना मध्ये येणार, बोलणार, आमच्यामध्ये नाक खुपसणार. कधी सुधारणार हो तुम्ही कावेरीबाई? तुमच्या लेखीला आणि तुम्हाला काय एवढा पुळका आलाय? आणि जे काय झालंय ना, फक्त आणि फक्त तुमच्या लेखीमुळे झालंय. बरं लक्षात ठेवा. चांगलंच आहे, तुम्हाला कौतुक वाटायला पाहिजे. सासरच्या माणसांच्या बाजूने उभी राहिलीये, चांगलीच गोष्ट आहे ना. आता कावेरी अगदी रुबाबपणे प्रश्न विचारत असते आणि उद्धटपणे प्रश्नांची उत्तरही देत असते. तेव्हा सयाजी म्हणतो, कावेरीबाई, नवऱ्याबरोबर बोलताय हे विसरू नका. तुमच्या पोरीनं माझ्या हात दगडाखाली नाही तर दगडाने ठेचलेत. आणि वर मला म्हणती की काहीतरी करून दाखवेन. आता काय करून दाखवणार आहे? सगळं तर झालंय. आणखीन काहीतरी प्रताप करणार आहे. आता कावेरीला जरा भीती वाटते की ऐश्वर्या काय करणार आहे. इकडे आता मायाच्या घरी मायाच्या गुंडांनी बरोबर जानकीला आणलेलं असतं आणि त्या सोफ्यावर तिला झोपवलेलं असतं. माया त्या गुंडांना बाहेर पाठवते आणि दादा बघतोस का कोण आलंय तुला भेटायला? अरे तुझी जानकी आली आहे, तुझ्या समोर आहे दादा, बघ की. मकरन सुद्धा अगदी डोळे मोठे करून या जानकीला बघत असतो. मकरनला आता जानकी बरोबर घातलेले जुने क्षण सगळे आठवायला लागलेले असतात. त्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न, सगळंच काही आता मकरनला आठवत असतं. मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि नंतर तो कसा दरीत कोसळला इथपर्यंत सगळं त्याला आठवलेलं असतं. आता मात्र तिला बघितल्या मकरनच्या हातपायांची हालचाल व्हायला लागलेली असते आणि त्याच्या जी शरीर असं त्यामध्ये जीव यायला लागलेला असतो. आता माया समोर बसते आणि म्हणते, जिच्यासाठी 12 वर्ष तू तप केलंय दादा, तडफडला, स्वतःशी लढला. आता लढाई संपणार आहे दादा आणि आपल्याला हवंय तेच आणि अगदी तेच होणार आहे. लढाई फक्त संपणार नाहीये तर लढाई तू जिंकणार आहे दादा. सगळं काही आपल्या बाजूने. आता तुला तुझी जानकी जवळ हवी होती ना, बघ की तुझ्या जवळच ती, तेही कायमची. दादा मी माझा शब्द पाळलाय. तुझ्या जानकीला तुझ्या जवळ घेऊन आलीये. तिचं लग्न आता फक्त आणि फक्त तुझ्याशीच होणार आहे. आता माया उठते आणि पटकन खिशातून मंगळसूत्र काढते आणि आता मकरनच्या समोर धरते. दादा हेच मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालायचं होतं ना तुला. आता हे मंगळसूत्र तुझ्या हाताने तिच्या गळ्यात घाल आणि कायमची जानकी तुझी होऊन जाईल. दादा ऋषिकेशचं टेन्शन घेऊ नकोस हा. त्याचं काय करायचंय ना ते मी बघून घेते. त्याच्या भावाला हाताखाली धरलंय ना, बघ आता त्याची कशी वाट लावते. कुटुंब उद्ध्वस्त करणारे दादा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू फक्त जानकीचा विचार कर. दादा जानकीने तुझी निवड न करता ऋषिकेशची निवड केली ना, मग त्याची शिक्षा तर भोगायला लागणार ना ऋषिकेशला. आणि हो सगळ्यात महत्वाचं तर जानकी कुठे जाणार नाही दादा, ती कायम इथेच राहणार आहे. तू हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालू शकणार आहेस. दादा मी काय म्हणते ऐकतोस का? एक टक मकरन हा जानकीकडेच बघत बसलेला असतो. दादा त्यासाठी लवकरात लवकर बरं व्हायला लागणार आणि तुझ्या हाताने हक्काच्या जानकीशी लग्न करू शकतोस. आता माया सगळं ही मकरनला सांगत असते, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात काय मायाच्या फोनवर कुणाचा तरी फोन येतो आणि तो फोन फार महत्वाचा असतो. दादा इथेच थांब, तू हिच्याकडे बघत बस, तोपर्यंत मी एवढा फोन घेऊन येते. म्हणून माया फोन घेण्यासाठी आता बाहेर निघून गेलेली असते. मकरन मात्र जानकीकडे एकटक बघतो आणि तिला हात लावायचा प्रयत्न करतो. त्याचे हात उचलण्याचाही प्रयत्न करत असतो. त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं कारण त्याला त्रास होत असतो हात उचलताना. तो कितीही प्रयत्न केले तरीही जानकीपर्यंत पोहोचू शकत नसतो. बघू आता खरंच प्रयत्न करून तो जानकीच्या अंगाला हात लावणार का आणि जानकी कायमची आता या मकरनची होणार का? मित्रांनो हे बघायचं असेल आपल्याला तर बघूया आपण पुढच्या भागात काय होतं. अगदी थोडक्यात हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात बघूया. पुढच्या भागात जानकीला आता ऐश्वर्याने फोन लावलेला असतो आणि मीच हा प्लॅन केला होता आपल्याला मायापर्यंत पोहोचण्यासाठी.
तेव्हा जानकी म्हणते, हो मकरन माझ्या पुढे बसलाय, बोलता येत नाही, चालता येत नाही, अगदी व्हीलचेअरवर मेलेल्या मुर्द्यासारखा. लवकरात लवकर तू आता पोलिसांना घेऊन ये. ऐश्वर्या म्हणते, हो जानकी, मी लगेच आणतीये. ऐश्वर्या आता पोलिसांना फोन लावते आणि जानकीला किडनॅप केलंय तिथे तुम्हाला यायला लागणार, लोकेशन मी सेंड करते. आता पोलीस त्या लोकेशनवर येणार असतात. जानकीच्या फोनवर परत आता ऋषिकेशचा फोन आलेला असतो. ऋषिकेशचा फोन बघून जानकी फोन उचलणार, तेवढ्यात काय मकरंद येतो आणि तिच्या हातातून फोन खाली पाडतो. फोन कुणी पाडला म्हणून जानकी बघते तर काय, मकरंद स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असतो आणि जानकीच्या हातातला फोनही त्यानेच खाली टाकलेला असतो. आता मात्र जानकी घाबरते. मित्रांनो, बघू आता मकरंद काय करणार आणि ऐश्वर्याने जो प्लॅन केलाय त्या प्लॅनमध्ये जानकीच अडकणार का, की सगळं मिळून आता माया आणि मकरंदचं काय सत्य आहे हे पोलिसांपर्यंत येणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.